आज आपण बनवणार आहोत मसाला डोसा। त्यासाठी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चणा डाळ आणि अर्धा चमचा मेथीची दाणे। हे सर्व 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं भिजत ठेवण्यासाठी आणि नंतर झाकण ठेवून ते 4 ते 5 तास भिजत ठेवायचं। छान भिजलं की त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। ते मिक्सरमध्ये काढून घ्या थोडं थोडं, जास्त पण नाही एकदम करायचं, थोडं थोडं करायचं। थोडंसं पाणी घालून घ्या। एकदम बारीक रवा असतो त्या पद्धतीने बारीक करायचं। हे सर्व करून घ्यायचं बारीक झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं एकत्र सगळं। छान 5 मिनिटं तरी व्यवस्थित एका साईडने हे करायचं, मिक्स करायचं। त्यानंतर रव्याला झाकण लावून 7 ते 8 तास ठेवून द्यायचं। नंतर बघा पीठ आपलं किती छान फुगलंय, खूप मस्त फुगतं पीठ। अशा पद्धतीने केल्यावर किती छान फुगलंय बघा, मस्त मिक्स करून घ्यायचं। मला थोडंसं पीठ जरा घट्टसर वाटते तर थोडंसं मी पाणी घालते त्यामध्ये, खूप छान होतं। थोडंसं पाणी घालून पण ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। त्यानंतर आपण डोसे लगेच करायला घेणार आहे, त्यामुळे गॅसवर तवा ठेवून तवा चांगला तापून द्यायचा। तवा तापल्यानंतर त्यावर तेल सगळीकडे पसरून घ्यायचं, व्यवस्थित लावून घ्यायचं। त्यानंतर त्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा, पुसून घ्यायचं। ते पुसून झाल्यावर त्यावर मग आपण बेटर ते पसरवू शकतो सगळीकडं डोश्यासाठी। छान असं पसरवायचं आणि नंतर त्यावर तेल सोडायचं बाजूने। अजिबात चिटकणार नाही, कसलाच ताप होणार नाही डोसे करताना, किंवा तुम्हाला कंटाळा पण येणार नाही, उलट करू वाटतील असे होतात ते डोसे। खूप क्रंची, खूप कुरकुरीत असे मस्त होतात। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडतील। खूप छान होतात, चवीला तर इतके छान लागतात ना की खूपच। बघा कसं सगळ्या बाजूने व्यवस्थित निघतो, चिटकत नाही, त्रास होत नाही कसला। किती छान निघाला बघा, कसा कुरकुरीत झालाय बघा, हॉटेलसारखा। खूप छान होतं, एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा।